Hello friends, welcome to AV number 3, part number 3 of film review. Just we have completed film review section. What is the film review? And already we have learnt film review of Jungle Book. So let us start with brainstorming activity and what is given here about the different factors involved in film or movie. So let us start with A1. A1 is nothing but every movie is worth critiquing. Critiquing means critical or you can criticize it. त्याला म्हणता क्रिटिकिंग करणं. क्रिटिकिंग म्हणजे आपण त्याला विशिष्ट पद्धतीने समीक्षा करणं असं म्हणतो. क्रिटिकिंग करणं त्याला म्हणतात. तर तर प्रत्येक जी मूव्ही आहे तिच्यात एक समीक्षा करता येते. तिच्यात एक टीकात्मक पद्धतीने बघता येतं की दोन्हीही बाजू चांगलं वाईट जे आहे त्याला क्रिटिकिंग करणं असं म्हणजे एक प्रकारचं हा जो जॉब आहे क्रिटिकिंग करण्याचा जो जॉब आहे तो विशिष्ट असा एखादा जो संपादक असतो किंवा एखादा रायटर असतो तो बघतो की याच्यात कोणत्या खामी या म्हणजे कोणत्या कमतरता आहेत, त्याच्यात काय चांगलं आहे काय वाईट आहे त्याला क्रिटिकिंग करणं असं म्हणजे एक प्रकारची टीका करणं, एक प्रकारची टीकात्मक मूल्यमापन करणं की चांगलं आहे वाईट आहे ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यात अंतर्भूत असतात, त्याला क्रिटिकिंग करणं. तर प्रत्येक जी मूव्ही असते तिला अशा पद्धतीने क्रिटिकिंग जी आवश्यकता असते की तिच्यात चांगलं वाईट काय आहे ते. डिस्क्राईब इन डिटेल इच पॉईंट रिलेटेड विथ द फिल्म रिव्ह्यू विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग वेब. तर खाली आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, चित्रपट म्हटला की त्या ठिकाणी काय काय येतं तर हे अतिशय आपल्या महत्त्वाच्या भागाकडे आपण जाऊया की नेमकं काय काय असतं. तर फिल्म रिव्ह्यू म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय काय बघितलं जातं. तर याच्यात कुठलाही फिल्म त्या ठिकाणी जेव्हा आपण रिव्ह्यू करतो त्याचं परीक्षण करतो, समीक्षा करतो, त्यावेळा ही समीक्षा करताना त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया जनरपासून सुरुवात करूया. जनर जी आहे तर जनर त्याला आपण चित्रपटाचा प्रकार असं म्हणतो, त्याला आपण चित्रपटाची शैली असं म्हणतो. तर आता ही जनर कशी आहे तर अनेक प्रकारचे चित्रपट आपण बघायला मिळतात. जनर इज द टर्म फॉर एनी कॅटेगरी ऑफ लिटरेचर ऑर अदर फॉर्म्स ऑफ आर्ट ऑर एंटरटेनमेंट. एक्झाम्पल म्युझिक फिल्म्स पेंटिंग्स एट्सेट्रा. इट बेसिकली मीन्स द टाईप ऑफ फिल्म. तर जनर म्हणजे काय, त्या प्रकारची शैली आहे, एक प्रकारचा प्रकार आहे, चित्रपटाचा प्रकार जो आहे त्याला म्हणतात जनर. कोणत्या जनरमध्ये हा चित्रपट येतो तर त्या ठिकाणी ॲक्शन फिल्म असते, त्या ठिकाणी ॲडव्हेंचरस फिल्म असते, त्या ठिकाणी कॉमेडी फिल्म असते, त्या ठिकाणी हॉरर फिल्म असते, त्या ठिकाणी सस्पेन्स फिल्म असते, त्या ठिकाणी रोमॅन्टिक फिल्म्स असते, काही ठिकाणी क्राईम फिल्म असते. तर असे जे जे जनर्स आहेत, काही ठिकाणी हिस्टॉरिकल फिल्म असते, ऐतिहासिक चित्रपट असतात, बायोग्राफिकल फिल्म असतात, ॲटोबायोग्राफिकल फिल्म असतात. तर अशा प्रकारचा जो जनर आहे म्हणजे कोणत्या याच्यात ती मूर्ती आहे, ती ऐतिहासिक चित्रपट आहे, तो साहस चित्रपट आहे, तो ॲक्शन थ्रिलर आहे, तो फक्त थ्रिलर आहे किंवा तो एक रोमॅन्टिक चित्रपट आहे, रोमांस त्याच्यामध्ये आहे, एक प्रकारचा प्रेमाबद्दलचा आहे, लव्ह स्टोरी आहे, आपण म्हणतो लव्ह स्टोरी आहे, मिस्ट्री आहे, त्यानंतर हॉरर स्टोरी आहे. तर हे जे आहेत तर त्याला म्हणतात विशिष्ट पद्धतीने सायफाय असतात. एखादी सायंटिफिक मूव्ही असते, सायंटिफिक फिक्शन असतं, ज्याला आपण विज्ञान कथेवर आधारित असलेला एखादा चित्रपट असतो, एखादा चित्रपट हॉरर असतो, एखादा सस्पेन्स असतो, एखादा म्युझिकल चित्रपट असतो, पूर्ण संगीतमय असा चित्रपट असतो. तर हे सगळे जे आहेत ऑल दीज आर द जनर ऑर द टाईप्स ऑफ फिल्म. तर जनर म्हणजे काय माहिती आहे का, जनर इज द टर्म फॉर एनी कॅटेगरी ऑफ लिटरेचर. तर साहित्यातला हा एक प्रकार आहे. तर साहित्यामध्ये पण त्या ठिकाणी एखाद्या कलेचे जे विशिष्ट असे प्रकार असतात, अदर फॉर्म्स ऑफ आर्ट ऑर एंटरटेनमेंट. एक्झाम्पल तर म्युझिकमध्ये आहे, फिल्ममध्ये आहे, पेंटिंगमध्ये आहे. तर प्रत्येक बाबतीत त्या ठिकाणी त्याचे जनर ठरलेलं आहे. तर एक शैली ज्याला म्हणतो आपण, एक प्रकार म्हणतो. तो ह्या ठिकाणी चित्रपटाचा कोणता प्रकार आहे, हिस्टॉरिकल आहे, फॅन्टसी आहे, कॉमेडी आहे, ॲडव्हेंचर आहे, ॲक्शन फिल्म आहे, म्युझिकल आहे, सायंटिफिक फिक्शन आहे, ड्रामा आहे, हॉरर आहे, क्राईम आहे, रोमांस आहे. अशा प्रकारचा कोणता चित्रपट कोणत्या प्रकारामध्ये मोडतो ते पहिल्यांदा बघायला पाहिजे. नंतर सेकंड जे आहे ते आहे प्लॉट ॲनालिसिस. चित्रपटाचा प्लॉट जो आहे, प्लॉट ॲनालिसिस ज्याला आपण कथानक असं म्हणतो, ज्याला आपण कथा म्हणतो, चित्रपटाचे अतिशय महत्त्वाचं असं अंग आहे हे. हा चित्रपटाचा खरं तर आत्मा आहे. दिस इज द सोल ऑफ फिल्म, सोल ऑफ मूव्ही.
गिव अ ब्रीफ समरी ऑफ द प्लॉट स्टोरी. तर हे आपण रिव्ह्यू करताना त्या कथानकाचा एक समरी जी आहे, काय नेमकं कथानक आहे ते त्याची समरी जी आहे थोडक्यात मांडायची आहे. गिव अ ब्रीफ समरी ऑफ द प्लॉट ऑर स्टोरी. वाईल डुईंग दिस आयडेंटिफाय द मेन कॅरेक्टर्स, डिस्क्राईब द सेटिंग ब्रीफली. तर मुख्य पात्र कोणते आहे, त्यातलं एक वातावरण काय आहे ते आपण सांगायचं असतं. बट डू नॉट गिव्ह अवे टू मच, इस्पेशली इफ इट इज अ थ्रिलर और अ मर्डर मिस्ट्री. गिव्ह अन आयडिया ऑफ द सेंट्रल कन्फ्लिक्ट इन द मूव्ही. तर मर्डर मिस्ट्री असेल, एखादा खून घडलेला आहे, त्या खुनाच्या बाबतीतला तपास असेल, तर त्या ठिकाणी फक्त त्यातला जो संघर्ष आहे त्या पात्रामधला तो त्या ठिकाणी सांगायचा आहे. डिटेल त्या ठिकाणी म्हणजे समराईज करा थोडक्यात ती कथा जी आहे. वेल यू कॅन गिव्ह द प्लॉट समरी, कीप ब्रीफ अँड अवॉइड स्पेसिफिक डिटेल्स दॅट वुड स्पॉईल द व्ह्यूविंग फॉर अदर्स. तर जे काही खूप डिटेलिंग न करता त्या ठिकाणी एक ढोबळमानाने कथा काय आहे, नेमकं काय दिलेलं आहे ह्या चित्रपटामध्ये, ते त्याला प्लॉट म्हणजे एक प्रकारचं कथानकाचा एक अंश जो आहे तो आपल्या प्लॉट ॲनालिसिसमध्ये करायचा आहे. त्यानंतर आहे कॅरेक्टरायझेशन जे आहे, ज्याला आपण व्यक्तिचित्रण किंवा पात्ररचना ज्याला म्हणतो. ह्या चित्रपटामध्ये कोणते कोणते पात्र आहेत, त्याची रचना पात्रांची कशा पद्धतीने केलेली आहे ते ह्या ठिकाणी येतं. कॅरेक्टरायझेशन मीन्स हाऊ द कॅरेक्टर्स आर डिस्क्राईब ऑर पोर्ट्रेड. तर ह्या ठिकाणी पात्र कशा पद्धतीने वर्णन केलेले आहेत, कशा पद्धतीने त्यांना चित्रित केलेलं आहे. इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ पर्सन्स अदर बीइंग्स इन द मूव्ही. तर तर त्या व्यक्ती कशा पद्धतीने आलेल्या आहेत त्याचं ते प्रतिनिधित्व त्या ठिकाणी ते पात्र करत असतात. दिस मे बी डन थ्रू अ कॉमेंट्री ऑर मोर ऑफन फ्रॉम द कॅरेक्टर्स ॲक्शन्स, डायलॉग, द वे दे स्पीक, ॲपिरन्स, बिहेवियर. तर ते कसे बोलत आहेत, त्यांचे ॲक्शन्स काय आहेत, त्यांच्यातले संवाद काय आहेत, त्यांची वागणुकीची पद्धत काय आहे, त्या पद्धतीने ते पात्र कसं डेव्हलप झालेलं आहे त्याबद्दलचं हे कॅरेक्टरायझेशन असतं. द रिव्ह्यूअर हॅज टू अंडरस्टँड द सटल डिस्टिंक्शन्स इन द कॅरेक्टर. तर अशा पद्धतीने रिव्ह्यू करताना आपण त्या पात्रांमध्ये काय वैशिष्ट्यपूर्णता आहे, त्याच्यातली काही ज्या खुबी असतील, त्याच्यातल्या काही सूक्ष्म बाबी असतील, त्यासुद्धा आपण नोटिंग करायला हरकत नाही आपण जेव्हा रिव्ह्यू आपण लिहू त्यावेळेला. त्यानंतर आहे सिनेमॅटोग्राफी. अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो चित्रपटाचा, हा अतिशय महत्त्वाचा अंग आहे. याला म्हणतात चित्रीकरण करणं, त्याला म्हणतात सिनेमॅटोग्राफी. बघा तुम्ही बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला चित्रपट सुरू होतो त्यावेळेला हे सगळं जे आहे, सिनेमॅटोग्राफी काय आहे, स्टोरी लाईन आहे, म्युझिक डायरेक्शन आहे, डायरेक्टर आहे, स्क्रीन प्ले आहे, स्टोरी लाईन आहे, एडिटिंग आहे, हे सगळ्या गोष्टी जेव्हा चित्रपट सुरू होतो त्यावेळेला सगळ्या पडद्यावर येतं. आपण ते बघत नाही, आपण फक्त मुख्य काय बघतो, तर चित्रपटाचा जो हिरो आहे, हिरोईन आहे, त्यांची नावं बघतो, डायरेक्टर बघतो, म्युझिक डायरेक्टर बघतो. पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल चित्रपटाचं, तर सिनेमॅटोग्राफी, त्याला चित्रीकरण असं म्हणतात. तर दिस इज द आर्ट ऑफ फोटोग्राफी अँड कॅमेरा वर्क इन फिल्म मेकिंग. तर हे कॅमेरा वर्क आहे, हे कॅमेरा तुम्ही कशा पद्धतीने हाताळलेला आहे, काय त्याने त्या कॅमेऱ्यामधनं काय चित्रीकरण केलेलं आहे ते सिनेमॅटोग्राफीमध्ये येते. हिअर यू राईट अबाउट द लाईटिंग, द स्पेशल इफेक्ट्स, द ॲक्शन सीन. त्या ठिकाणी स्पेशल इफेक्ट्स जे असतील त्याबद्दल आपण बोलतो. द ॲक्शन सीन्स असतील, द क्लोजअप शॉट, स्पेशल लोकेशन, कॉम्प्युटर जनरेटेड इमेज, त्याला CGI असं म्हणतात. त्या ठिकाणी कॉम्प्युटरच्या माध्यमातून काही तयार केलेलं आहे ते. अँड हाऊ दे आर रिलिव्हंट टू द पर्टिक्युलर सीन्स, आणि कशा पद्धतीने ते त्या सीन्सशी मिळतं जुळतं आहे. तर हे चित्रीकरणाचं हे सगळं जे आहे, म्हणजे थोडक्यात काय, तर एक प्रकारचं नैपथ्य कसं उभं करतो नाटकात, तसं ते एक एक बॅकग्राऊंड आहे, त्या चित्रपटाचं बॅकग्राऊंड आहे, कशा पद्धतीने ते चित्रीकरण केलेलं आहे त्याला म्हणतात सिनेमॅटोग्राफी. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर आहे म्युझिक अँड साऊंड. हा सगळ्यात चित्रपटाचा महत्त्वाचं. अलीकडे संगीताला खूप प्राधान्य आहे. संगीत जे आहे हे माणसाला खिळवून ठेवतं. तर संगीत आणि ध्वनिमुद्रण ज्याला म्हणतो आपण. डिस्कस द म्युझिक अँड साऊंड इफेक्ट्स ऑफ द मूव्ही इन ब्रीफ. तर थोडक्यात त्या ठिकाणी संगीताबद्दल किंवा म्युझिकबद्दल त्या ठिकाणी त्याचा जो साऊंड इफेक्ट आहे त्याबद्दल थोडक्यात लिहायचं आहे. साऊंड कॅन बी यूज इन अ व्हरायटी ऑफ वेज फॉर ड्रॅमॅटिक इफेक्ट. तर वेगवेगळ्या पद्धतीने हा साऊंड वापरला जातो, त्याला एक परिणामकारकता आहे यासाठी. अ डायरेक्टर कॅन एम्प्लॉय म्युझिक, साऊंड इफेक्ट्स ऑर इव्हन द लॅक ऑफ साऊंड ऑल टुगेदर टू प्रोड्यूस अन इफेक्ट ऑन द व्ह्यूअर. तर एकत्रितपणे त्या ठिकाणी ह्या आपल्या प्रेक्षकांना त्या ठिकाणी खिळवून ठेवणारं संगीत जे आहे, एक मेलोडियस म्युझिक जे आहे ते. इफ द मूव्ही इज अ म्युझिकल ऑर अ हॉरर मूव्ही, मोर इम्पॉर्टन्स शुड बी गिवन टू द म्युझिक. वॉज द म्युझिक अप टू एक्सपेक्टेशन, वॉज इट रिपिटेटिव्ह, वेअर द साऊंड इफेक्ट्स इम्प्रेसिव्ह. तर आपण हे विचारू शकतो की
खरंच त्या ठिकाणी साऊंड इफेक्ट चांगले आहेत का, त्याला ते रिपिटेटिव्ह वाटलेत का, त्याच्यात इम्प्रेशन काय आहे त्या साऊंडचं, ते ते पण आपण त्या ठिकाणी रिव्ह्यूमध्ये आपण मांडू शकतो. नंतर आहे स्क्रिप्ट रायटर, ज्याला आपण पटकथा. आता डायरेक्शनकडे येऊ पहिल्यांदा, असं येऊ आपण, म्हणजे या पद्धतीने आपण येऊ. म्युझिक अँड साऊंड नंतर डायरेक्शन. डायरेक्शन जे आहे, दिग्दर्शन त्याला म्हणतो आपण, अतिशय महत्त्वाचं. डायरेक्टर हा अतिशय महत्त्वाचा असतो, की तो संपूर्ण फिल्म जी आहे तो आपल्या अंगावर पेलत असतो. त्याला अगदी सगळं बघावं लागतं, चित्रीकरणापासून तर त्या ठिकाणी अगदी स्पॉट बॉयपर्यंत त्या सगळ्या बाबी त्याच्या अंडर चालतात. आणि कसं त्याचं डायरेक्शन जे आहे, दिग्दर्शन त्याला म्हणतो आपण. तर डिरेक्टर हा अतिशय महत्त्वाचा असतो. द डायरेक्शन मीन्स डायरेक्टिंग इच मेंबर ऑफ द कास्ट अँड क्रू व्हाईल शूटिंग ऑर शॉर्ट ऑर फिल्म. तर एखादा शॉर्ट जेव्हा जेव्हा शूटिंग करत होत असतो किंवा त्याची फिल्म तयार होत असते, त्यावेळेला हा डायरेक्टर जो आहे तो प्रत्येक पात्र जे आहे ते कशा पद्धतीने पडद्यावर साकारायचं आहे, त्याची एक मनोभूमिका जी आहे ती त्या पद्धतीने तो चित्रीकरण त्याचं करत असतो. इट इज द क्रुशियल पार्ट ऑफ द फिल्म. अतिशय इम्पॉर्टंट असा हा पार्ट आहे. इट इज अल्टिमेटली द डायरेक्टर्स रिस्पॉन्सिबिलिटी टू कम्युनिकेट व्हॉट ही ऑर शी वॉन्ट्स. तर त्याला नेमकं आणि किंवा तिला नेमकं काय सांगायचं आहे त्या फिल्ममधनं, हे त्याचं काम. तो इट इज अ डायरेक्टर जॉब टू मेक शुअर दॅट एव्हरीथिंग फॉल्स इन टू प्लेस अँड टू नो व्हेन टू मेक एनी नेसेसरी चेंजेस. तर शेवटी ते डायरेक्टरला पटलं नाही किंवा हा शॉट नाही, हा असा घ्यायचा, हा तसा घ्यायचा, या पद्धतीने ह्या अँगलने घ्यायचा, त्या अँगलने घ्यायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्शनमध्ये त्या ठिकाणी बघितल्या जातात आणि ते आपण लिहू शकतो. ॲक्टिंग जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, ज्याला आपण अभिनय असं म्हणतो. द ॲक्टर्स आर ऑब्व्हियसली अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फिल्म. इट इज the job of the actor to make sure that his or her performance is consistent with whatever the goal of the film is. तर शेवटी ॲक्टर्स जे आहे, जे अभिनय करता आहेत त्या चित्रपटामध्ये, त्यांचा अभिनय जो आहे, कायिक वाचिक अंगिक अभिनय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्या पद्धतीने संपूर्ण रोल जो आहे तो त्यांना सांभाळायचा असतो. ॲक्टिंग इज प्रॉबेबली द इझिएस्ट थिंग टू जज व्हेन वॉचिंग अ फिल्म क्रिटिकली. आणि ॲक्टिंग जी कशी आहे तिला एक वेगळ्या अँगलने बघण्याची गरज आहे. व्हॉट इज द कॅरेक्टर्स गोल, व्हॉट इज हिज ऑर हर कॅरेक्टर डेव्हलपमेंट, हॅव द गोल्स बीन अचीव्ड सक्सेसफुली, व्हाय ऑर व्हाय नॉट. तर हे पात्र कसं साकारलं गेलेलं आहे, ते असं असायला पाहिजे होतं, ते त्याच्यामध्ये काय नेमके ध्येय साध्य झालेले आहे वगैरे, अशा गोष्टींकडे आपण बघू शकतो आणि त्याचा रिव्ह्यू जो आहे तो आपण पूर्ण करू शकतो. तो ॲक्टिंग जी आहे ती या पद्धतीने येते. आणि नंतर आहे स्क्रिप्ट रायटर, ज्याला आपण पटकथा लेखक असं म्हणतात. पटकथा लेखक म्हणजे कथेचं जे उपांग आहे किंवा कथा जी आहे, प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये ती कथा कशी सरकते आहे. द स्क्रिप्ट इज द वर्ड्स डायलॉग्स ऑफ द फिल्म. इव्हॅल्युएट द स्क्रिप्ट इन्क्लुडिंग डायलॉग अँड कॅरेक्टरायझेशन. तर त्या ठिकाणी पात्रांचे संवाद, पात्रांची रचना, संपूर्ण ते एकमेकांमध्ये त्याची जी अन्योन्य क्रिया असते. डिड यू फील लाईक द प्लॉट वॉज ओरिजिनल अँड अनप्रेडिक्टेबल ऑर बोरिंग अँड वीक. तर तुम्हाला काय वाटतं की हा प्लॉट जो असतो त्या कथानक बोरिंग वाटलं आहे का, डल वाटलेला आहे का, चांगलं इंटरेस्टिंग आहे का, कच्चा आहे का. वेर द डायलॉग्स पॉवरफुल अँड इंटरेस्टिंग. ते डायलॉग तुम्हाला कसे वाटले, पॉवरफुल वाटले, इंटरेस्टिंग वाटले. वॉज देअर क्लॅरिटी, डीड द कॅरेक्टर्स वर्ड्स सीम क्रेडिबल टू यू. ते शब्द तुम्हाला कसे वाटले. तर अशा पद्धतीने अनेक अंगांनी आपण हा चित्रपट जो आहे तो प्लॉट ॲनालिसिस, कॅरेक्टरायझेशन, सिनेमॅटोग्राफी, म्युझिक अँड साऊंड, डायरेक्शन, ॲक्टिंग, स्क्रिप्ट रायटर आणि जनर, तर ह्या सगळ्या अंगांनी एखाद्या चित्रपटाचं परीक्षण, समीक्षा आपल्याला करता येते. तर हे अतिशय महत्त्वाचं. खरं तर पाठ्यपुस्तकामध्ये ह्या गोष्टी आलेल्या नाही आहेत, पण त्यांनी हा जो एक रिव्ह्यू जो आहे तो आपल्याला दिलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला करून दाखवलेला आहे. तर बघूया आपण अजून काही चित्रपटांचे रिव्ह्यू जे आपण ते आपण ह्याच्यात करूया आपण आणि बघूया कसं आहे ते. इथे आपण थांबूया आणि पुढच्या एव्हीकडे आपण जाऊया.